आता इथं नाश्ता करायला थांबलोय. इथचं नाव काहीतरी आहे, नाव नाही बघितलं मी. इकडे आहे, किती छान आहे. युवी नेमकी झोपली आहे. नाश्ता करून मग महेश्वरला निघूयात. युवीला इथं झोपवलंय मस्त. तिथं कूलर चालू आहे, हवा येते मस्तपैकी. खूपच गरमी आहे इकडे. पप्पा आणि मम्मी तिकडे बसलेत. गरम होतं खूपच आहे. कूलर लावल्यामुळे युवीची सेवा बघा. इथं आई तिला एक साईडला पोहे खाऊ घालते, पप्पा लस्सी खाऊ घालतात. गाईस खूप जास्त गरमी आहे. हे पार्किंग एरिया आहे ह्यांचं. आता इथं पार्किंग केल्यावरती इथून लेफ्ट घेऊन मग किल्ला आहे, तिकडे तुम्हाला दिसत असेल. ते वॉकिंग डिस्टन्सने जायचं आहे. इथे गाईड पण आहे 500 रुपीजला. आणि पण ते आपली गाडी घेऊन जातात सोबत आणि डिटेल्स वगैरे देतात. तुम्ही तेही करू शकतात किंवा मग इथं पार्किंग लावून चालत जावं लागतं. नाही तर बेस्ट ऑप्शन हा आहे की तुम्ही टमटम टाईप गाडी आहे, ते 30 रुपीज एकाचे, म्हणजे जाण्याच्या 30 येण्याच्या 30, 60 रुपीज पर पर्सन आहे. आणि हे बेस्ट ऑप्शन आहे. मला तिथपर्यंत सोडतील आणि परत नंतर फिरून झाल्यावर आणतील पण. मच नीडेड रिफ्रेशमेंट. मध्य प्रदेशात नर्मदेच्या किनारी बसलेल्या या गावातच अहिल्याबाई होळकर यांची राजधानी होती. पाहण्यासारखे इथे बरंच काही आहे. किल्ला, मंदिरे, नर्मदेचा किनारा आणि महेश्वरी साड्या हे येथील आकर्षण बिंदू आहे. याच किल्ल्यात महेश्वरी साड्या तयार करण्याची केंद्रही आहे. ममलेश्वर ज्योतिर्लिंग हे ओंकारेश्वर येथे आहे. ओंकारेश्वर आणि ममलेश्वर हे दोन्ही एकाच ज्योतिर्लिंगाचे स्वरूप आहेत. ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचे प्राचीन नाव अमरेश्वर असं आहे. ओंकारेश्वर मंदिराकडे जायला तुम्ही ब्रिजने किंवा बोटिंगनेही जाऊ शकता. बोटिंगसाठी 100 ते 200 रुपये पर पर्सन तिकीट आहे. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन घेतल्यावर ममलेश्वर ज्योतिर्लिंग याचं दर्शन घेणंही गरजेचं आहे. तेव्हाच तुमची यात्रा ही पूर्ण होते. इथे तुम्ही नर्मदा आणि कावेरी नदीचा संगमही बघू शकता. रात्री आम्ही आलो इंदोर सिटीमध्ये. इथे सरवटे बस स्टँड जवळ आम्ही रूम घेतली. तुम्हाला पाहिजे तसे रूम इकडे अवेलेबल होतील. आणि हा मेन पॉइंट आहे. इथून तुम्हाला सगळे सिटी फिरायचे पॉइंट्स 2-3 किलोमीटर डिस्टन्सवरतीच आहे. सकाळी नाश्त्यापासून ते रात्री डिनरपर्यंत इथे तुम्हाला हॉटेलजवळ सगळे रेस्टॉरंट्स अवेलेबल आहेत.